नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। जे लोक हे चॅनल पाहत आहेत व मी पोचवलेलं तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन असेल त्याचा आपल्या आयुष्यात वापर करत असतील तर त्यांना माझे मनापासून आभार। कारण जे इन्फॉर्मेशन किंवा जे ज्ञान जे काही मी माझ्या अनुभवातून आलेलं ज्ञान तुम्हाला पोचवत असते आणि ते जर तुम्ही वापरत असाल तर मलाही कुठेतरी एक दिलासा भेटतो, मलाही कुठेतरी एक आनंद मिळतो आणि त्यासाठी तुमचे खरंच धन्यवाद। आजचा हा व्हिडिओ स्पेशली अशा लोकांसाठी असेल ज्यांना वेळेचं महत्त्व आहे। पण वेळेचं महत्त्व माझ्या मते सर्वांनाच असायला पाहिजे, कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही। आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की लोक मोबाईल हातात घेतात आणि फक्त स्क्रोल करत राहतात। रील्स, आता तर शॉर्ट्सचा जमाना आहे, यूट्यूब शॉर्ट्स आपलं एक पाहिलं दुसरं पाठोपाठ आपलं पाहत राहणार। बरेच लोक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण पाहतात। माझं म्हणणं काय आहे की तुम्ही काय पाहता ह्याच्यावर माझा काही आक्षेप नाही आहे, पण जे काही पाहता त्याचं तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यात ॲप्लिकेशन करता का, उपयोग करता का? बरं, काही लोक करतही असतील, पण बाकीच्यांचं काय? कारण बऱ्याचदा असं होतं जे काय आम्ही पाहतो आपल्याला वाटतं अरे वा, हे किती चांगलं इन्फॉर्मेशन आहे, आपण तर हे वापरू शकतो आणि किती इझी आहे हे करायला। पण हे फार क्षणिक असतं। आपण जेव्हा आपला मोबाईल ठेवतो मग दुसऱ्या दिवशी झालं पुन्हा तेच रिपिटेशन। कारण हे सगळं काही इन्फॉर्मेशन आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जातं। आपण मुलांना काय सांगतो, एकदा वाचलं की झालं का? नाही, तर पुन्हा वाचा, ते पाठ करा, जेणेकरून जे काही वाचलेलं आहे ते आपल्या डोक्यात फिक्स राहील। समजा एखादा व्हिडिओ किंवा एखादं इन्फॉर्मेशन रिपीटेडली आलं की ही गोष्ट करणं चांगलं आहे, तर आपल्या डोक्यात ते फिक्स राहू शकतं। पण बऱ्याचदा हा आपला जो काही वेळ आपण देतो मोबाईलवर किंवा यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर, तो बराच आपला वेळ ॲट द एंड जर आपण विचार केला तर वाया जातो। पण इतका वेळ असतो का एखाद्या आयुष्यात? जर आपण आपल्या झोपेची वेळ, आपल्या कामाची वेळ, ह्या सगळ्याचा जर वेळ आपण मायनस केलं तर खऱ्यामध्ये आपल्याला स्वतःचा वेळ किती भेटतो हे कॅल्क्युलेशन कधी केलेलं आहे का तुम्ही? मी नेहमी म्हणते की आयुष्य हे एक गणित आहे आणि जर हे गणित सोडवता आलं तर आनंदी आनंद। तर प्लीज हे गणित तुम्ही करा आणि त्यासाठीच हे गणित थोडं सोपं करण्यासाठी म्हणा मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तुम्ही यूट्यूब पहा, तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन भेटतं, जे काय तुम्हाला फॅसिनेटिंग वाटतं किंवा तुम्हाला वाटतं की हे उपयोगात आपल्या येईल, ते तुम्ही लगेच अशा एखाद्या डायरीमध्ये किंवा नोटबुकमध्ये किंवा जे काही तुमच्या जवळ असेल त्याच्यावर आपण लिहून ठेवायचं आहे। पण माझ्या मते तुम्ही एक स्पेशल एक नोटबुक किंवा डायरी करा, जेणेकरून ते कंपाइल्ड इन्फॉर्मेशन आपण कधी पण पुन्हा चाळू शकतो। म्हणजे आपला वेळ तर वाया गेलेला नाही, मग आपला वेळ कुठंतरी सदुपयोगी लागलेला आहे। प्लस आता जर आपण पाहायला गेलो की एखादी गोष्ट आपल्याला फॅसिनेटिंग तर वाटते, जसं आपण एक एक्झाम्पल घेऊया। समजा आपल्याला म्हणालं कोणतरी की ओके आपण स्टार्ट करूया स्किन केअरपासूनच, कारण आजचा हा व्हिडिओ माझा स्पेशली स्किन केअरसाठीच आहे आणि अशा बायकांसाठी आहे ज्यांना वेळ भेटत नाही। वेळ भेटत नाही याचा अर्थ की ज्या आपल्या संसारामध्ये किंवा कामामध्ये इतक्या व्यस्त असतात की ज्यांना यूट्यूब किंवा असं काही सोशल मीडियावरनं काही ते इन्फॉर्मेशन मिळालं आपल्याला करावं असं तर खूप वाटतं, पण तितका वेळ भेटत नाही। आणि काही गोष्टी तर असं आपण किचनमधल्या गोष्टींपासून पदार्थापासून सुद्धा स्किन केअर आपण करू शकतो, हे आपल्याला माहीतच आहे नॅचरली, पण तरीही त्या आपण कन्सिस्टंटली करू शकत नाही। तर ह्यासाठीच मी अशा काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही आपला यूट्यूबवरचा किंवा इतर सोशल मीडियावरचा वेळही आपला सदुपयोगी लागेल, प्लस आपण त्या गोष्टी ज्या करणार आहोत त्या व्यवस्थित त्याचा आपल्याला परिणाम होऊन जाईल। तर मी माझी स्वतःची स्किन ट्रीटमेंट कशी करते किंवा स्किन केअर कशी घेते, खरं सांगते, मी कधीही ब्युटी पार्लरमध्ये गेले नाही। म्हणजे अगदी लहानपण म्हणजे अगदी जन्मल्यापासून ते आतापर्यंत मी टोटल 5 ते 6 वेळा ब्युटी पार्लरमध्ये गेलेले आहे। तुम्हाला खोटं वाटेल मला माहीत आहे, तर तू केस कसं कट करतीस, तू आयब्रो कसं काढतीस, ह्या गोष्टी मनात येणार ना तुमच्या। तर केस
लहानपणापासून माझी आई कट करायची. आयब्रो मी स्वतः करते, कारण मला कुठंतरी एक स्वावलंबनाचा खूप तो किडा आहे. मला वाटतं की आपल्या गोष्टी आपण कराव्यात ज्या शक्य आहेत घरच्या घरी, त्यासाठी. त्यामुळे अगदी काय मी स्किनबद्दल फारच कॉन्शियस होते असं नाही आहे. पण जसं जसं आता वय वाढत आहे, जेव्हा मी दुसऱ्यांची स्किन पाहते किंवा दुसऱ्यांची फिजिकल कंडिशन पाहते, त्यांच्या शरीराच्या काही व्याधी पाहते, तेव्हा मला आता मी फुल हेल्थ कॉन्शियस झालेली आहे, प्लस मी खूप स्किन कॉन्शियस पण झालेली आहे. त्यामुळे मी काही आता घरगुती अशा गोष्टी करते, कारण मला वाटतं घरगुती इतके इफेक्टिव्ह अशा पदार्थ असतात आपल्या किचनमध्ये, जे आपल्या स्किनला अगदी स्मूथ आणि टवटवीत आणि छान बनवतात, जे इवन ब्युटी पार्लरमध्ये जाऊनसुद्धा कधीकधी आपल्याला तसे इफेक्ट्स दिसत नाहीत. फक्त थोडीफार कन्सिस्टन्सी महत्त्वाची. आता तेच ती कन्सिस्टन्सी किंवा ते मोटिवेशन आपल्याला मिळण्यासाठी अशा काही गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. जसं आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की बटाटा आपल्या स्किनसाठी खूप चांगला, पण आपण हे ऐकतो आणि 2-4 दिवस करतो आणि नंतर सोडून देतो. तर आता काय करायचं आहे, आपण एक बटाटा स्पेशली आपल्या स्किनसाठी बाजूला ठेवायचा आहे. ओके, आता हा बटाटा तुम्ही पाहिला असेल थोडा कट केलेला आहे, कारण हा माझा तो स्पेशल बटाटा आहे. तर मी काय करते, हा किचनच्या ओट्यावरच ठेवते. एखाद्या प्लेटमध्ये अशा काही गोष्टीच ठेवते ज्या मला करायच्या आहेत, म्हणजे त्या दिसल्या की माझ्या लक्षात येणार की मला ही गोष्ट करायची आहे. आता हा असा बटाटा मी घेते, त्याचे छोटा स्लाइस असा करते, झालं. हा माझ्या स्किनसाठी भरपूर झाला. सो आता लावलं असं पूर्ण चेहऱ्याला लावलं, ही बाजू लावली आणि ही पण बाजू लावून झाली, कारण हे नंतर सुकणारच आहे ना, त्यामुळे आपण लावायचं ठेवायचं आहे. झालं. आपण थोडासा बटाटा पुन्हा खायला वापरणार आहे, कारण हा तर स्पेशल वन आहे. सेम वे आपण हवं तर टोमॅटो, आता टोमॅटो तर बटाट्यासारखा आपण कट करून नाही ठेवू शकणार, कारण तो कुजतो लवकर. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण टोमॅटो कट करतो तेव्हा आपण जर डोक्यामध्ये फिक्स केलं आहे की हां, आपण टोमॅटोचा थोडाफार रस आपल्या तोंडाला तेव्हाच्या तेव्हा लावायचं, झालं काम खलास. आपल्याला व्हिटॅमिन सीची ट्रीटमेंट भेटलेली आहे, आपली स्किन अगदी टवटवीत होऊन जाते. तसं अजून एक नुस्खा म्हणजे आपण आता ॲलोवेरा, तुम्हाला माहीतच आहे की स्किनसाठी किती चांगलं असतं. तर एखादं झाड आपण ॲलोवेराचं नक्कीच आपल्या घरी लावू शकता, कारण ते खूप इझिली येतं. आणि काय करायचं आहे, असं एखादं पान आपण कट करून ठेवायचं आहे, आणि जेव्हा जेव्हा आपल्याला ते आपल्या स्किनला लावायचं असेल तेव्हा जस्ट एक तुकडा आपण हवं तर हातानं किंवा असं हातानं किंवा आपण चाकूनं कट करू शकतो. झालं. आपण एवढा तुकडा घ्यायचा आणि लावायचा आहे, आणि हा जो राहिलेला तुकडा आहे असाच आपण उलटा करून ठेवायचा. वरचा पार्ट सुकून जातो आणि पुन्हा जेव्हा आपल्याला लावायचं असेल दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तेव्हा पुन्हा आपण कट करून वापरू शकतो. इतकं इझी असतं हे सगळं, फक्त थोडं आपण डोकं लावायचं आहे, हो की नाही. आपण आता मधाची बॉटल जर आपण अगदी अशी उघडून वगैरे घालायचं असेल तर काय होतं, आपलं इंटरेस्ट हळूहळू कमी होतं. त्यासाठी मधाची बॉटल जर असं आपण लगेच इतकी हँडी जर ठेवली तर काय लगेच आपण त्याला ओपन करून वापरू शकतो ना. त्यामुळे ते लावायची पण शक्यता जास्त वाढते. आपल्याला माहीत आहे मध किती चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्किनसाठी. तसंच जर एक्झाम्पल तुम्हाला दिलं, आता समजा ही तेलाची बाटली आहे, ओके, आणि ही पण तेलाची बाटली आहे. कोणती तुम्ही जास्त म्हणजे वापरण्याची शक्यता जास्त आहे? ही पण इझीच आहे, पण ही त्याहून इझी आहे. जस्ट आपण असं ओढलं की झालं. हेच म्हणते मी की आपण जितक्या गोष्टी इझी करू ना घरात कोणत्याही कामासाठी, तितक्या ती करण्याची शक्यता वाढते, तितकं आपल्याला मोटिवेशन मिळतं की हां, हे आपण करायचं आहे, आपण करू शकतो. आता बघा, हे आहे माझं स्किन केअर किंवा इवन हेअर केअर ट्रीटमेंटचं किट म्हणू शकता. सो असं काही मी किट जवळपासच ठेवते, म्हणजे कुठं एक तर ड्रेसिंग टेबलवर किंवा अगदी बेसिनपाशी, जिथं माझं लक्ष जाईल आणि मी लगेच ते करून मोकळं होईल. जसं आता बघा, ह्या डब्यात आहे जायफळची पावडर, जी मी कधीकधी मला थोडे पिगमेंट्स आहेत त्या पिगमेंट्सवर लावायला जाते. ही आहे तांदळाची पावडर. ह्या पावडरपासून मी काय करते तर स्क्रबिंग, नॅचरल स्क्रबिंग होऊन जातं. पण जर ते मला
स्पेशली माझ्या किचनमधल्या डब्यातून काढायचं असेल तर कुठंतरी हळूहळू माझं इंटरेस्ट नक्की जाणार. मी 4 दिवस करणार, 5व्या दिवशी बंद. तसं होऊ नये म्हणून स्पेशल आपण जर असे छोटे छोटे डबे केले तर आपल्याला हे करायचं आहे हे लक्षात राहणार. तसंच ही आहे मेहंदी पावडर जी मी कधी कधी डोक्याला वापरते. त्यानंतर ही आहे मुलतानी माती जी अगदी फार्मसीमध्ये इझिली आपल्याला भेटते. ह्याचं पॅक लावलं तर आपल्याला इन्स्टंट ग्लो भेटतो. जर आपल्याला कुठंतरी जायचं असेल फंक्शनला वगैरे, सो त्याच्या अगोदर जर आपण लावून ठेवलो त्या दिवशी तर झालं काम आपलं. तर अशाच किती आपल्याला वेळ लागणार आहे ह्या गोष्टी करायला. काय तर आपल्याला डबे आणायचे आहेत, तेही प्लास्टिकचे, किंवा नसतील तर आपल्याला बऱ्याच वेळा असे डबे कधी कधी भेटतात लोणच्याचे वगैरे. ते जर आपण धुवून व्यवस्थित ठेवले तर झालं, तेही आपलं काम होऊन जातं. थोडं एक कॉमन सेन्स, थोडं लॉजिक वापरायला पाहिजे. आणि आपण वेळ वाचवायला पाहिजे हे आपल्या डोक्यातही पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी खूप इझिली लक्षात येतात आणि आपण त्या कन्सिस्टंटली करू पाहतो. म्हणून असे काही नुस्खे मी तुम्हाला नक्कीच अजून घेऊन येईन, पण तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ह्या नुस्ख्यामुळे, ह्या काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचं आयुष्य कसं बदललं. धन्यवाद.